राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर आपल्या बरोबर आहेत। जानकर सर, धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंकडे केली आहे। खरं तर काल रात्री देवगिरी बंगल्यावरती उपमुख्यमंत्र्यांच्या अजित पवारांच्या बंगल्यावरती एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये ही संपूर्ण मागणी होते, कारण की फोटो आणि व्हिडिओ संतोष देशमुख यांना मारतानाचे समोर आलेले नाही। तर त्याविषयी मला माहिती घ्यावी लागेल, मी काय पाहिलं नाही याच्यामध्ये। पण मी पूर्वी सांगितलेलं आहे, त्याला एखादा आपल्यावरती आरोप झाला तर कोणताही मंत्री असेल, तो गंभीर स्वरूपाचा असेल तर पारदर्शी सरकारसाठी ही गरजेचं आहे। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यावरती आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला पाहिजे। परंतु संतोष देशमुख यांना ज्यावेळेस मारत होते त्यावेळेस जे आरोपी आहेत त्यांनी सेल्फी व्हिडिओज वगैरे काढण्यात आलेले आहेत। ही दाहकता किती आहे, क्रूरता? नाही, नक्कीच त्याविषयी मी अनेक वेळा बोललेलो आहे की या राज्यामध्ये अशा प्रकारचं गुन्हेगारीकरण असणं आणि राज्यकर्त्याच्या मार्फत असणं हे अतिशय गंभीर बाब आहे। आणि बीडच नव्हे तर ते अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारे, कलंक लावणारे, आणि म्हणून त्यामध्ये याचा पर्दाफाश करण्यासाठी कुणीही मंत्रिपदावरती असल्यानंतर त्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही, अशा पद्धतीची भूमिका मी वारंवार मांडलेली आहे आणि आताही मांडतोय। तर धनंजय मुंडे खंडणीचं प्रकरण जे आहे ती खंडणीच्या वादातून ही संपूर्ण हत्या झालेली होती। त्यामुळे खंडणीची बैठक जी आहे ती सातपुडा बंगल्यावरती मंत्री महोदयांच्या बंगल्यावरती झालेली होती, धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती, असा दावा सुरेश धस करतात आहेत। त्यामुळे कसं बघताय या दाव्याकडे? नाही, तर धस साहेब ते जिल्ह्यामधले आहेत, त्यांना त्यातली पाळंमुळं आणि सगळ्या खचाखोडा लहान सहान प्रत्येक गोष्टीची माहिती असेल, तेवढी सखोल माहिती माझ्याकडे नाही। पण ही बाब गंभीर आहे आणि संतोष देशमुखच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्यांचा राजीनामा घेऊन पारदर्शी पद्धतीनं या सगळ्या गुन्ह्याचा तपास झाला पाहिजे, असं माझं म्हणणं। परंतु आता या सगळ्या प्रकरणांमध्ये जे धनंजय मुंडे आहेत मंत्री, त्यांना देखील या सगळ्या प्रकरणांमध्ये हत्येच्या आरोपांमध्ये सहआरोपी करा अशी देखील मागणी आता जोर धरू लागली। नाही, नक्की तपासामध्ये असेल तर सहआरोपी काय मुख्य आरोपी बी केलं पाहिजे, त्याच्याविषयी दुमत असायची काही कारण नाही। आणि जर कोणीही दोषी असेल, त्यामध्ये कितीही मोठा मनुष्य असेल, तर तो आरोपी असेल तर सहआरोपी होणं किंवा गुन्ह्याचा सूत्रधार असणं ही काय त्यामधली ही नाही। तर धन्यवाद उत्तमराव जानकर आपल्याशी बोलल्याबद्दल। उत्तमराव जानकर म्हणतात धनंजय मुंडे जे आहेत ते मुख्य आरोपी देखील होतील, असं त्यांचं म्हणणं आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम आलेले आहेत। योगेश कदम, सोशल मीडियामध्ये फोटो व्हिडिओ व्हायरल होतात, फोटो व्हिडिओ व्हायरल होतात। बघा, 100% योग्य कारवाई करतील आणि त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे, या मताचं आम्ही आहोत। मला वाटतं आमचे वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।